बसले बाबा दोघे पण. थोडे पुढे गेल्यानंतर एक जण भेटला, म्हणतो काय आहे की नाही रे तुम्हाला माणुसकी थोडीफार, काय जीवाचं काही कळतंय की नाही रे तुम्हाला? एवढा ऊन पडलेला आहे आणि दोघे त्या गाढवावर बसलेत. थोडा तरी त्याचा जीवाचा विचार करा, थोडा तरी विचार करा त्याच्या जीवाचा. आता झालं बाबा, दोघे बसलेत म्हणून मग काय झालं, बापाने ठरवलं की मुलगा माझा चालायची सवय नाही त्याला बसू देतो. बाप उतरला, बाप खाली चालतोय, मुलगा गाढवावर बसला. पुढे गेल्यानंतर अजून एक जण भेटला आणि तो पोराला बोलायला लागला, तरणा ताठ पोऱ्या, तू गाढवावर बसलाय ना, बापाला कुशाला पायी चालवलंय काय? तरणा ताठ मुलगा तू चालायला पाहिजे, बापाला चालवत चाललंय. तो खाली उतरला, बापाला बसवलं. पुढे गेल्यानंतर चौथा भेटला, तो बोलतोय त्या बापाला, अरे जुनी हाडं ना तुझी, तुला काय चालायला झालंय रे? त्या कोवळ्या मुलाला चालवलंय, त्याला चालायची माहिती पण नाही, त्याला चालायचं काय संबंध नाही, अधिक करून त्याची प्रॅक्टिस नाही, सवय नाही त्याला चालायची, त्याला चालवलंय आणि तो गाढवावर बसलाय. दोघांनी डोक्याला हात लावलं आणि कोणाचं ऐकावं याचा विचार करायला लागले. बरं का, कोणाचं ऐकावं याचा विचार करायला लागले ते. म्हणून संत म्हणतात, ऐकावे जनाचे. जनाचं ऐकू नये का? ऐकावं, पण करावं मनाचं नाही, करावं संतांचं. संतांच्या विचाराप्रमाणे चालावं, संतांच्या विचाराप्रमाणे करावं. बरं का, जनाचं ऐकायचं आहे, पण जनाचं किती मनावर घ्यावं हे आपलं आपण ठरवायचं आहे. जो अंतरात्मा आपला बोलेल ना, संत ज्याप्रमाणे आपल्याला सांगतील, शिकवण देतील ना, त्याप्रमाणे आपल्याला चालता आलं पाहिजे, त्याप्रमाणे आपल्याला कार्य करता आलं पाहिजे. आणि म्हणून संत जेव्हा कार्याला आले ना, येणं त्यांचं स्वइच्छा आहे, स्वतःच्या इच्छेने आलेले आहेत. जगद्गुरु तुकोबा, मौले ज्ञानोबा, शांती ब्रह्मनाथ महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, संत शिरोमणी गोरोबा काका, सौतामाळी, कान्होपात्रा, बहिणाबाई, जनाबाई, मुक्ताई, निवृत्ती दादा, सोपान काका, संत सेना महाराज, रोहिदास स्वामी, कबीर महाराज, आधी करून सर्वच संत. आणि त्या संतांचा विचार करा, बघा त्यांचं कार्य कसं आहे. बिनधास्तपणे जे देवाचं कार्य आहे ना, जे धर्माचं कार्य आहे ना, अगदी बिनधास्तपणे केलेलं आहे. आपल्या जीवनाचा आनंद घेता घेता, आपल्या आयुष्याचा आनंद घेता घेता त्यांनी अगदी सुखाने, समाधानाने ते कार्य केलेलं आहे. कुणी निंदा करायला लागलं त्याच्याकडे विचार नाही केला, उलट अर्थी निंदकाचे घर असावे शेजारी. कोणी मत्सर करायला लागला, कोणी तिरस्कार करायला लागला, त्याचा अधिक करून विचार नाही केला त्यांनी, अधिक करून त्याचा विचार नाही केला. ठीक आहे, आमचं काय, आमचं स्वहित हा आमचा धंदा आहे ना, स्वहित साधन हा आमचं कार्य आहे ना, आम्हाला हित साधायचं आहे ना. मग लोकांचा काय विचार अधिक करायचा, लोकांचा काय विचार करायचा. लोक आपल्या सोयीप्रमाणे वागतात, सोयीप्रमाणे वागतात लोक, बरोबर आहे की नाही? चहा पिता पिता जर चहात माशी पडली तर चहाच फेकतात, खरं आहे की खोटं आहे? चहा पिता पिता जर चहामध्ये माशी पडली तर काय करतात? चहाच फेकून देतात ना. आणि तीच माशी जर तुपात पडली तर माशी नुसती फेकून देत नाहीत काही, तिला अलगद काढतात, जास्त तूप पण जाता कामा नये तिच्या बरोबर. माणूस माणसाच्या सोयीप्रमाणे वागतो, माणसाच्या सोयीप्रमाणे वागतो. तुम्ही समोरच्यांसाठी किती महत्वाचे आहात ना, हे त्याच्या गरजेवर ठरलेलं आहे. तुम्ही तुमच्या नातेवाईकांसाठी, तुमच्या मित्रांसाठी किती महत्वाचे आहात ना, हे त्याच्या गरजेवर ठरलेलं आहे. आम्हाला जर हित करायचंय, आम्हाला जर हित साधायचं आहे ना, तर आम्ही संतांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. आम्ही जगद्गुरु तुकोबा वाचले पाहिजेत, आम्ही मौली ज्ञानोबा वाचले पाहिजेत, आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराज वाचले पाहिजे. पण दुर्दैव आहे, आम्ही सगळीकडे व्यवस्थित असतो, आम्ही सगळीकडे व्यवस्थित असतो,
मनाच्या मनोरंजनाचा जर काही कार्यक्रम असला ना तर अलोट गर्दी पाहायला मिळते आम्हाला. तिथे मंडळी थांबवावी लागते. बाबा हाऊसफुल झालंय आता, थांबा. दुर्दैव आहे, प्रवचनाला बोलवून आणावे लागतात, सांगावं लागतंय, दादा बसा, काका बसा, मौली बसा. कीर्तनाला बोलवावे लागतात, कीर्तनाला बोलवून आणावे लागतात, सांगावं लागतंय, थांबा बसा. बरं का, बरं का. आमचं जगणं वागणं जे आहे ना, आमचं राहणं जे आहे ना, ते कसं असावं याचा विचार करून आम्ही त्या पद्धतीने चाललो पाहिजे, जगलो वागलो पाहिजे. आलं का लक्षात? आमचं हित जे आहे ना ते आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केलं पाहिजे, आम्ही संतांचं वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, जर आमच्या जीवनाचा उद्धार आम्हाला करून घ्यायचा आहे तर. बरं का, मनोरंजन जर असेल ना तर मनोरंजनाच्या ठिकाणी आम्ही अगदी व्यवस्थित कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी उपस्थित असतो. मनाचं मनोरंजन असेल तिथे काय, टीव्ही लावल्यानंतर तुम्ही असं लांब बसावंसं वाटतंय की जवळ बसावंसं वाटतंय? प्रामाणिकपणे सांगा. जवळ, बरोबर आहे की नाही? नाटक वगैरे जर पाहायला गेलात तर तुम्हाला असं लांबचं बरं वाटतंय का जवळचं बरं वाटतंय? मनोरंजनाच्या जेवढ्या गोष्टी आहेत ना, मनोरंजनासाठी जेवढं आम्ही करतोय ना तेवढं आम्हाला असं वाटतंय की लवकर जाऊन जागा पकडू की काय. बरं, स्वतःसाठी जागा पकडते पण बाजूला रुमाल पण टाकून देते. करायची खोट आहे? ज्या दिवशी आम्हाला प्रवचनासाठी, कीर्तनासाठी, संतांचे विचार ऐकण्यासाठी एवढी आवड निर्माण होईल ना, त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढी आवड आम्हाला परमार्थात निर्माण झाली पाहिजे, तेवढी आवड आम्हाला अध्यात्मामध्ये निर्माण झाली पाहिजे, तेवढी आवड आम्हाला संतांच्या विचाराविषयी निर्माण झाली पाहिजे. आणि आमचा उद्धार करण्यासाठी संतांचं येणं आहे. संत बघा कसे आहेत, स्वइच्छा येणं स्वतःच्या इच्छेने आणि जाणंही स्वतःच्या इच्छेने. 1608 ते 1650 अवघी 42 वर्षाचा कार्यकाळ आहे जगद्गुरु तुकोबांचा. एक अभंगाचा आम्ही अभ्यास करावा आणि आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. एक अभंगाचा अभ्यास करून जीवनाचा उद्धार करून घ्यावा. बरं का, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी. एक ओवीचा जर आम्ही अभ्यास केला ना ज्ञानेश्वरी ग्रंथातील, आमच्या जीवनाचा उद्धार होईल, आमच्या आयुष्याचा उद्धार होईल. प्रत्येकाला सहज कळेल, सहज समजेल, प्रत्येकाने सहज हातात घेऊन त्याचं वाचन करावं, त्याचा अभ्यास करावा, त्याचा आत्मबोध घ्यावा आणि त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न करावा. असा एक अभंगाचा जर आम्ही विचार केला तरी आमच्या जीवनाचा उद्धार होईल, असा हरिपाठ ग्रंथ आम्हाला माऊलींनी दिलेला आहे. हरिपाठ ग्रंथ दिलेला आहे. नुसता एक अभंगाचा जरी आम्ही विचार केला तरी आमच्या जीवनाचा उद्धार होईल. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणी मुक्ती चारही साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाचं द्वार आहे, त्या द्वारामध्ये आम्हाला काय करायचं आहे? प्रत्येक क्षण ना क्षण परमार्थ भक्ती आणि देवाच्या नामचिंतनाचा विचार करायचा आहे. डोळे हे देवाला पाहण्याचं द्वार आहे, कान हे देवाचं ऐकण्याचं द्वार आहे, मुख हे ऐकण्याचं, देवाचं स्तवन करण्याचं, देवाचं नामस्मरण करण्याचं द्वार आहे. 83,99,999 योनी जर आम्ही बाजूला केल्यात ना तर 84,00,000 जीव योनी हा मनुष्य देह म्हणजे देवापर्यंत पोहोचण्याचा द्वार आहे. देवाचं कार्य करण्याचा द्वार आहे, भक्ती करण्याचं द्वार आहे, देवाचं नामस्मरण करण्याचा नरदेह द्वार आहे. क्षण ना क्षण आम्ही ज्या वेळेला तो विचार करू ना परमार्थाचा, अध्यात्माचा, त्या वेळेला
सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती आमच्या बरोबर असतील. तेणे मुक्ती चारही साधी येल्या. बरं का, तेणे मुक्ती चारही साधी येल्या. फक्त आम्ही काय करायचंय? मुखाने हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. आणि असं जर असेल तर पुण्याची गणना कोण करी? 21-22 वर्षच कार्य केलं माऊली ज्ञानोबांनी, पण आज 100 वर्ष जगणाऱ्या माणसाने सुद्धा त्याचा अभ्यास करावा. बरं का, संतांचं येणं आमच्या उद्धारासाठी आहे, स्वइच्छा आहे. स्वतःच्या इच्छेने येत आहेत, स्वतःच्या इच्छेने जात आहेत. येवलीशी मुक्ताई आमची 9 वर्षाची. किती वर्षाची मुक्ताई? 9 वर्षाची मुक्ताई. नाही का माऊली? 3 देवांना उपदेश करते. त्रिदेव जननी, त्रिदेव जननी म्हटलेलं आहे तिला. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अध्यत्रय जननी देवाची, अध्यत्रय जननी देवाची. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेवांना उपदेश करते 9 वर्षाची मुक्ताई. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना उपदेश करते 9 वर्षाची मुक्ताई. उलट उलट माघारा गडिया फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंडा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, आणि भल्या भल्या पोहणारा असं उलथून पाडीते. 9 वर्षाची मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना उपदेश करते. बरं का, नामदेवांना उपदेश करते मुक्ताई. जयास अखंड पांडुरंगाचा संग का, अहंकार गेला नाही. नामदेवांना ज्ञानदेव, सांगदेव आणि नामदेव 3 देवांना उपदेश करते मुक्ताई. आपला विषय बघा काय आहे. उपदेश करण्यासाठीच त्यांचं येणं आहे, संतांचं. स्वइच्छा जाणं, स्वइच्छा. कार्य जे करायचं होतं ते केलं. जे कार्य आम्हाला महत्वाचं होतं, ज्या कार्यासाठी आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, मनुष्य देहामध्ये आम्ही आलेलो आहोत, ते कार्य झालं. आता निरोप घ्यायचा आहे, थांबायचं आहे. थांबा ज्याला कळला ना त्याचा प्रवास यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. काय प्रवासात सुद्धा कुठे थांबायचं हे कळलं ना त्याचा प्रवास यशस्वी झाला. आता हे कुसापूर कुठे मला माहिती नाही. रमेश मामांनी फोन केला, मला सागाव सांगितलं. जेव्हा फोन केला तेव्हा म्हटलं असेल आपलं जवळपास कुठेतरी, नाही का. आता काल संपर्क केला मामांना, म्हटलं मामा जायचंय आपल्याला, कसं काय? म्हणे मामी पोचलेली आहे, मी येतो नंतर तुम्ही जा. म्हणे कसं जायचं? पच्छापूर वरून जा. पच्छापूर वरून पुढे कुसापूर लागेल तुम्हाला. आता पच्छापूर सोडल्यापासून मी विचारत आलोय, कुसापूर 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 कुसापूर, नाही का. आता जिथे थांबायचं आहे तिथे समजलं थांबायचं आहे म्हणून. मला सांगा, जर थांबलो नसतो तो कुठपर्यंत गेलो असतो? कुठे? आंबाडी. समजतंय ना. ज्याला प्रवासातलं थांबा कळला ना त्याचा प्रवास यशस्वी झाला. तसं आम्हाला आयुष्यामध्ये कुठे थांबा आहे ते कळलं ना की त्याचं आयुष्य सुंदर होतो, त्याचं आयुष्य यशस्वी झालं समजायला हरकत नाही. समजतंय ना. थांबा कळलं पाहिजे ना आम्हाला. सुनेला सगळे डबे माहिती झालं आता घरातलं. साखरेचा डबा कोणता आहे, मसाल्याचा डबा कोणता आहे, नाही का. चहा पावडर कुठे ठेवलेली आहे, सगळे डबे माहिती झाले, सगळे काना कोपरे माहिती झाले घरातले सुनेला. मग आता चाव्या द्यायला काय हरकत आहे का? आता सोडा ना तिच्या ताब्यामध्ये. हे सूप, टोपला, घमेला, पावरा काय असेल ते हे तुझा. काय करायचं ते तू कर. आता थांबा कळलं पाहिजे.
थांबता आलं पाहिजे ना कुठेतरी मावशी. ज्यांना थांबायचं कळलं ना त्यांचं आयुष्य सुंदर झालं, त्यांचं जीवन सुंदर झालं. आणि ज्यांना थांबा कळलंच नाही ना, बरं का, ज्यांना थांबा कळलंच नाही ना, जाताना पण सगळं बरोबरच घेऊन जातात. मग काय समजतंय का? समजेल पुढे ते. संतांचं येणं स्वइच्छा आहे, देवाचं येणं परिइच्छा आहे, आमचं येणं अनिच्छा आहे. आमच्या येण्याला काय महत्व आहे? आमचं येणं कसं आहे? इकडे नाथ महाराज म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अनिच्छा आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. थांबा न कळल्यामुळे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आम्हाला कुठे थांबायचंय ते न कळल्यामुळे मग ती अवस्था आहे. बरं का? परवा मला एक अभिमानातून मोठा सांगत होता, म्हणे आमची आई गेली ना, आजी म्हणे आमची 96 वर्षाची होती. किती? 96 वर्षाची आजी होती म्हणे आमची. शेवटपर्यंत चष्मा लागला नव्हता. काय बोलतोय बघा तो. वाचा पण व्यवस्थित होती शेवटपर्यंत, बोलणं पण किती कणखर होतो एकदम. आवाज काय होता आजीचा, बरं का. आणि तुम्हाला सांगतो, एवढा भारी मृत्यू झाला ना आमच्या आजीचा, जबरदस्त मृत्यू झाला. कोणी ठरवलं? यांनी ठरवलं. कोणी? आपण. जबरदस्त झाला. म्हटलो का रे बाबा, मस्त मृत्यू झाला, जबरदस्त मृत्यू झाला, असं तुम्हाला का वाटतंय? म्हणे बघा ना, जवळजवळ म्हणजे 6 मुलं आईची. आजीची आमची मुलं किती? 6. 2 मुली, 4 मुलग. ऐकताय ना? त्यांची मुलं म्हणजे नातवंड. आता 96व्या वर्षी निरोप घेतलाय म्हणजे नातवंडांची मन लग्न बघितली, पतवंड. ऐकताय ना? म्हणे एवढी स्मरण शक्ती चांगली होती ना जाईपर्यंत आमच्या आजीची. डोळे, दृष्टी व्यवस्थित, शेवटपर्यंत माणसं ओळखत होती. आवाज कणखर, ऐकायलाही स्पष्ट येत होतं, बरं का. आणि स्मरणशक्ती एवढी चांगली होती जाईपर्यंत की म्हणे मुलं, मुली, नातवंड, पोतवंड सगळ्यांची गवस केली, एक पण विसरली नाही आई. एकालाही विसरली नाही. सगळ्यांची नावं घेतली, सगळ्यांची गवस केली. हा कुठे आहे, तो कुठे, याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय. आणि आईचं म्हणे भाग्य पण एवढं चांगलं, नशीब पण एवढं चांगलं का जवळजवळ सगळी माणसं आजीला जाताना पाहायला मिळाली. जवळजवळ सगळी माणसं आजीला जाताना पाहायला मिळाली. इथपर्यंत ठीक आहे, ऐकून घेतलं सगळं काही, बरं का. हे सगळं ऐकल्यानंतर मग त्याला विचारलं, सगळ्या नातवंडांची शुद्ध केली, गवस केली, सगळ्या पतवंडांची गवस केली, शुद्ध केली, सगळ्या मुलांची, मुलींची आठवण काढली, ठीक आहे. पण सगळ्यांची आठवण काढून झाल्यानंतर, राहू दे दादा, सगळ्यांची आठवण काढून झाल्यानंतर तुमचं लक्ष माझ्याकडे आहे ना? आजी माहिती ना तुम्हाला किती वर्षाची होती? वा, 96 वर्षाची, बरं का. दृष्टी चांगली होती तिची, ऐकायला तिला व्यवस्थित येत होता, स्मरणशक्ती चांगली होती, बोलणं सुद्धा कणखर होतं. एवढं बरोबर ऐकलंय ना तुम्ही? तिने मुलांची गवस केली, हे पण ऐकलं असेल, मुलींची गवस केली, नातवंडांची आठवण केली, पतवंडांची आठवण केली. आणि विशेष म्हणजे बऱ्यापैकी तिला जाता जाता सगळी पाहायलाही मिळाली. मी विचारलं, सगळं काही झालं बरोबर आहे, सगळ्यांची गवस केली, सगळ्यांची आठवण केली, बरोबर आहे, पण देवाची किती वेळा आठवण केली? म्हणे तेच विसरली आमची आजी. काय बोलतो? देवाची किती वेळा आठवण केली? म्हणे तेच विसरली आमची आजी, तेच विसरली. मग मला सांगा, शेवटच्या श्वासापर्यंत जर तिची दृष्टी चांगली आहे, किती महत्भाग्य. उलट दृष्टी चांगली आहे शेवटच्या श्वासापर्यंत,
पण त्या दृष्टीने जर देव आयुष्यात बघितलाच नसेल तर मला सांगा, मृत्यू चांगला झाला का वाईट झाला? कान चांगले होते ना, शेवटपर्यंत तिला ऐकायला चांगला येत होता, पण प्रवचन श्रवण कधी केलं नाही, कीर्तन श्रवण कधी केलं नाही, देवाचं कधी ऐकलंच नाही, मृत्यू चांगला झाला का वाईट झाला? आवाज एवढा कणखर होता, जाईपर्यंत 96 वर्षाची आई जर आवाज एवढा कणखर होता, तर देवाचं नामस्मरण घडलं नसेल, नामस्मरण केलं नसेल, देवाचं स्तवन जर कधीही केलं नसेल, तर मला सांगा ना, अशा वेळेला कसाही जरी गेला, कुठल्याही परिस्थितीत जरी गेला, तरी चांगलं का वाईट बरं? गीतेतील 8व्या अध्यायामध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे व्यंती कोणते सदा तद्भाव भावितः. आणि भगवान त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत असताना त्या श्लोकावर मौली भाष्य करतायत, तेवी जीतीनी अवसरे जेवढुनी जीवी बुरे ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. काय आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याला जीव लावतोय, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तेच जर आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असेल, आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय तेच जर आम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल, तर ऐका, आम्ही काय केलं पाहिजे? मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. माऊली म्हणतात, अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड आम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, कारण शेवट प्रत्येकाला आहे. इथे बसलेल्यांपैकी कोणालाही शेवट माहित नाही आहे का? माहिती? मग शेवट आहे एवढं जर सत्य आहे, शेवट जर माहित नाहीये, तर शेवटच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण जर आम्हाला करायचं असेल, तर प्रत्येक कार्य करताना आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, भगवंताची आठवण केली पाहिजे, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. हे जीवनाचं महत्व आहे, रहस्य आहे जीवनाचं, आमच्या जीवनाचं रहस्य आहे बरं का. आमचं येणं कसं आहे? अनिच्छा. काय आहे का उद्देश आपला? जन्माला कशासाठी आलोय बरं? कधी विचारलंय का आपल्या मनाला? नक्की एवढा सगळा मोठा गाव असताना, कुशापूरमध्ये एवढी सगळी मंडळी असताना, याच्या आधी कित्येक लोक येऊन गेली, कित्येक लोक आहेत, कित्येक लोक येणार आहेत, तरी सुद्धा मला जन्माला का घातलंय? का घातलंय जन्माला? कधी विचार केलाय आपण मनामध्ये? कधी असा अंतःकरणामध्ये विचार केलाय? अगणित माणसं या ठिकाणी जन्माला आलेली असताना सुद्धा मला जन्माला घातलंय, कधीतरी विचार केला का? ज्या घरामध्ये अनेक माणसं आली गेली, आता कितीतरी आहेत, तरी सुद्धा त्या घरात मला भगवंतानी जन्माला घातलंय. का जन्माला घातलंय याचा कधीतरी विचार आम्ही केला का? कधीतरी विचार केला का? जन्म आमचा असा आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासनेच्या संगी जन्म झालेला आहे. कुठेतरी त्या ठिकाणी कार्य करता करता 83,99,999 योनींमध्ये कार्य करता करता कुठेतरी आमच्याकडून पुण्य जोडलं गेलं, कुठेतरी पुण्यकर्म घडली गेली, पाप पुण्य समान झाल्यानंतर आम्हाला नरदेह मिळालेला आहे, मनुष्य देह मिळालेला आहे. कधीतरी विचार केला का? एवढे जीव, एवढे प्राणी सगळे असताना सुद्धा माणसाची निर्मिती का केली असेल? मनुष्य देह का निर्माण केला असेल भगवंताने? ज्या दिवशी तो विचार आम्ही अंतःकरणपूर्वक करू ना, बघा नाथ महाराज किती उत्तम मार्गदर्शन करतायत. काय म्हणतायत? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पण तेची झाली अंगे हरिरूप. नको तिकडे जी वासना आमची भरंगळते की नाही, स्वैरा वैर धावते की नाही, ती वासना आमची नको तिकडे. ती वासना आम्हाला सद्वासना करायची आहे, ती वासना आम्हाला परमार्थाकडे वळवायची आहे, ती वासना आम्हाला भक्तीकडे वळवायची आहे. हरिरूप झाली ना, त्याची झाली अंगे हरिरूप, मग त्याचा जन्म मृत्यू थांबला जातो, जन्म मृत्यू थांबला जातो. त्यासाठी आम्हाला प्रत्यय आला पाहिजे, प्रचिती आली पाहिजे. हरीची या दासा हरी दाही दिशा हरी.
जळी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे तो हरी. ती प्रचिती तो प्रत्यय आम्हाला आला पाहिजे. भावे जैसा तैसा हरी एक. आमचा भाव उत्तम पाहिजे. कारण भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भाव आमचा उत्तम पाहिजे, भाव चांगला पाहिजे आमचा. बरं का. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतीची झाली अंगे हरिरूप. हरिरूप ती वासना झाली ना की मग पुनरपी नये या संसारा. पुन्हा आम्हाला जन्माला यायचं नाही. बरं का. पुन्हा येणं नाही, पुन्हा येणं नाही. देवाचं येणं आहे परिइच्छा, संतांचं येणं आहे स्वइच्छा, आणि आमचं येणं आहे अनिच्छा. अनिच्छा. आम्हाला काय करायचंय या ठिकाणी जन्माला आल्यानंतर पहिला विचार करायचा आहे की आम्ही कशासाठी आलेलो आहोत, कुठून आलेलो आहोत, कशासाठी आलेलो आहोत. आणि त्याचं मार्गदर्शन करत असताना बोधले महाराज आम्हाला सांगतायत, आलासी कोठून जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे पापा. सावध झालो पाहिजे आम्ही. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनिया आत गुंतो गुंतो मेले. आम्ही सुद्धा तेच केलं ना. काय केलं? आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना मायेचं जाळ वाढवलं आम्ही. देवबुद्धीच्या अधीन झालो आम्ही, अज्ञानाच्या अधीन झालो आम्ही, अंधश्रद्धेच्या अधीन झालो आम्ही. बद्ध अवस्था प्राप्त झाली आम्हाला. कशी झाली ते आमचं आम्हालाही कळलं नाही. बद्ध अवस्था प्राप्त झाली. बांधलो गेलो आम्ही. आम्ही स्वतः बांधलो गेलो. प्रपंचाने, संसाराने, मायेने स्वतः बांधलो गेलो आम्ही. मला सांगा ना, जो स्वतःने बांधून घेतलेला आहे त्याला बाहेरचा कोण सोडू शकतो बरं? घराच्या सगळ्या कड्या आतून लावून ज्याने स्वतःला कोंडवून घेतलेला आहे त्याला बाहेरचं कोण सोडू शकतो? त्याला स्वतःलाच कड्या उघडाव्या लागणार आहेत ना. त्याला स्वतःला स्वतःच्या गाठी सगळ्या सोडाव्या लागणार आहेत ना. तसं आम्हाला जर मुक्त व्हायचं आहे, मोक्ष जर पाहिजे, आम्हाला जर या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर सुटायचं आहे, आम्हाला या संसार रूपी भवसागरामध्ये जर तरायचं आहे, तर आम्ही कोणाची अपेक्षा करून चालणार नाही. त्यासाठी आम्हाला स्वतः हातपाय हलवावे लागणार आहेत. स्वतः हातपाय हलवावे लागणार आहेत. स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत आम्हाला. ते प्रयत्न कधी आणि कसे करावेत ना याचं मार्गदर्शन आम्हाला संत करतात. बरं का. आम्हाला जर मोकळं व्हायचंय ना, आम्हाला जर मुक्त व्हायचंय ना, तर ते प्रयत्न कधी आणि कसे करायचे याचं मार्गदर्शन आम्हाला संत करत असतात. त्या संतांचा विचार आम्ही केला पाहिजे. त्या संतांचं वाङ्मय आम्ही श्रवण केलं पाहिजे. हो, आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे. आम्ही कीर्तन श्रवण केलं पाहिजे. का? आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा, आमच्या आयुष्याचा उद्धार व्हावा असं प्रामाणिकपणे जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केलाच पाहिजे. आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे अखंड. उद्धाराचा मार्ग आहे तो. उद्धाराचा मार्ग आहे. बरं का. आणि आम्ही स्वतः प्रयत्न करायचे मोकळं होण्यासाठी. जेवढ्या कड्या आम्ही आतून लावून घेतल्यात ना त्या मोकळ्या आम्हाला करायचे. कोणी करणार नाही. आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावे की. आपुली आपण सोडवणं करायची आहे. आमचं हित आम्हाला कळलं पाहिजे. जो हितासाठी जागा आहे तो धन्य आहे. तोच धन्य नाही, त्याचे माता पिता पण धन्य आहेत, त्याचे आई वडील पण धन्य आहेत. तुकोबा म्हणतायत, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. फक्त हित आम्हाला कळलं पाहिजे. आमचं हित कशात आहे कळतंय का? अनहिताची कर्म मनुष्य सहज करतोय ना. वाईट कर्म मनुष्य सहज करतोय का? त्याच्यासाठी काही शिकवण आहे का? काही शिक्षण आहे का? मुलांनी मुळाक्षर शिकावीत, बाराखडी शिकावीत, अंक शिकावेत, अंक गणित शिकावं म्हणून तुमच्या गावात शाळा असेल, आहे का? कितवी पर्यंत आहे? 5वी पर्यंत शाळा आहे. 5 वर्ग आहेत ना तुमच्या गावात? 4थी पर्यंत, नाही का? गावामध्ये मुलांना शिकता यावं म्हणून शाळा आहे. अंकगणिताची ओळख व्हावी म्हणून शाळा आहे. आम्हाला
मुळाक्षर यावीत म्हणून शाळा आहे, आम्हाला अंकाची ओळख व्हावी म्हणून शाळा आहेत, बाराखडी यावी म्हणून शाळा आहेत. वाईट कर्म कशी करावी शिकवायला कुठे शाळा आहे का बरं? चला, गावातली ज्यांना ज्यांना तलप